आता तिचा उंबरठा हा सिनेमा निर्मित करीत आहे आणि याचा पहिला शॉट शुभारंभ करण्यासाठी मला निमंत्रण केले याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. 76ला एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मी माझ्या राजकारणाची सुरुवात 1975ला मी एक राज्याचा नेता म्हणून त्यावेळी सुरुवात ही वरच्या पातळीवरून झाली होती. गणेशन जोशी अध्यक्ष झाले होते आणि मी जनरल सेक्रेटरी होतो महाराष्ट्रात. त्यामुळे मला वाटतं की आता दोघांच्याही कारकिर्दीला बहर आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की मी मराठी सिनेमा निर्माण करणार आहे, कारण आतापर्यंत त्यांनी आपल्याला मराठी सिनेमाकडे वळवलं नव्हतं आणि त्यामुळं त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा आहे आणि त्याचा शुभारंभ मला करायला मिळालेला आहे आणि त्यामुळं मला मनापासून आनंद झाला. आणि त्यांनी आता पुढे सांगितलं की मी अजून परंतु हा कुटुंब नियोजनाचा नियम त्यांच्या सिनेमाला नको पाहिजे तेवढे निर्माण केला. तुमचा हा तिचा उंबरठा याच्यामध्ये सर्व सुप्रसिद्ध कलाकार घेतलेले आहेत आणि त्यांचा फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन प्रेमात आणि राजकारणात आणि आता सिनेमात सुद्धा. त्यामुळं त्यांनी आत्ता एक शॉट दाखवला ते निश्चितच बेस्ट इम्प्रेशन आहे. हा सिनेमा लोकांच्या पसंतीला होईल असं मला वाटतं. आणि सुनील शेट्टी आलेले त्यांच्या एका सिनेमात मी पण एकदा उपमुख्यमंत्री आणि म्हणून ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. माझ्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. दिवाणांना मी शुभेच्छा देतो आणि जर आमचं सरकार आलं तर मराठी सिनेमाला पुढे जाता यावं असं पॅकेज आम्ही देऊ. नाटकं बघण्याचं मला वेळ वामन केंद्रेमुळं आणि विनय आपटेमुळं लागलं होतं. तो तर आता नाही आपल्या, परंतु मी खूप मराठी नाटकं बघतो, मराठी सिनेमा कमी बघतो आणि त्यामुळे माझी पत्नी आम्हा दोघांनी मराठी नाटकं बघण्याचा, पण आता दिल्लीत 5 वर्ष गेल्यामुळं तो तर नाही तर नाटक लागले की मी जात असेल. त्यामुळे आता नवीन मी मराठा सिनेमा बघायला सुरुवात करीन, कारण मी पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळं नाटक आणि सिनेमा दोघंही बघताय. तसंच राहणार, धमाकाच राहणार. मी आज ऍक्शन हिरो आहे तर कम्प्लीट क्रेडिट जाते रवी भाऊ. कंटिन्यूस आम्ही काम केले तर ऑल द व्हेरी बेस्ट टू एव्हरीबडी. आणि हा पण तसंच धमाका होणार रवी भाऊचं फिल्म सारखं. त्यांनी मला खूप दौडवलंय. अगदी सुनील मला ते सांगत होता अण्णा की तुला आठवतंय का रवी दिवाण म्हणजे मॅट धाव आणि मागे कोण धावतंय माझ्या तलवार घेऊन. आणि सगळ्यातून आम्ही खरंच तेव्हा खरी अंडरवर्ल्डच्या आधी मुंबईत दहशत ती आम्हीच निर्माण केली होती रस्त्यावर. खरंच कुल्फीवाले वगैरे सगळे शंभर नुसतं धाव म्हणायचा. तर आता त्यांनी मला सांगितलं हे म्हणजे घ्यायलाच पाहिजे, त्याबद्दल काही वाद नाही. रवी दिवाण हे खरं बघायला गेलं तर फाईट मास्टर म्हणून लोकांना माहिती आहे, पण ते खूपच दर्दी असे कलाकार आहेत. कलेच्या प्रती त्यांना आदर आहे. फक्त भावनांची आणि ती माझ्या मते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवाण साहेब एक छान अशी टीम उभी करतायत. चिन्मय तर मला असं वाटतंय की फारच ताकदीचा नट आहे. त्याचं आपण मी टेलिव्हिजनवर बघितलं, नाटक त्याचं बघायचं आहे आणि तो रायटरही आहे, तो बरंच काय काय आहे. तर तो आज या चित्रपटात करतोय काम. तेजस्वनी आहे, तिलाही बघितलंय. तर टीम अप्रतिमच आहे आणि फक्त एवढंच झालं मी उशीर झाला कारण का मी बघितलं उजवीकडे बघितलं, कुठल्याही नावात माझं नाव नाही. तर ठीक आहे, मग आम्ही थोडंसं उशीर आलो तरी चालण्यासारखं आहे. तर एनिवे सॉरी अण्णा, थोडा वेळ घेतला. थँक्यू व्हेरी मच. त्यामुळे हा उंबरठा इथली ओलांडून येणं मला जमत नाहीये. बघायला आलो होतो काय करतात आणि रवी दिवाण करतात म्हणजे काहीतरी मोठी ऍक्शन फिल्म असेल असं मला वाटलं होतं, पण आता काही बघितलं मी वाटली मला फिल्म की आय एम व्हेरी ग्लॅड की रवी इज गेटिंग इनटू डिफरंट जॉनर्स ऑफ फिल्म्स. आय विश हिम ऑल द बेस्ट. मला इथे बोलवल्याबद्दल रवी दिवाण यांचे खूप आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. तिचा उंबरठा हे टायटल आज मला वाटतं हिट आहे आणि उंबरठा हा पिक्चर जेव्हा स्मिता पटेलने केला होता तो पण एक हिट झाला होता. तर मला असं वाटतं की हा एक फिमेल ओरिएंटेड मूवी आहे आणि नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, आमचे सगळ्यांचे आहेत आणि हा खूप सुपरहिट व्हावा अशी माझी. मैं पहले धन्यवाद करना चाहूँगा कि उन्होंने मुझे यहाँ बुलाया. एंड सेकंड थिंग सर, गुड विशेस फॉर दिस फिल्म. सारी कास्ट को मेरी तरफ से गुड विशेस और रवि सर को भी थैंक यू. सगळे मान्यवर त्यांना माझा नमस्कार.
आमच्या प्रेमापोटी जमलेल्या सगळ्या लोकांचे इथे वेलकम करते मी त्यांना इथे. आणि डायसवरती असलेले सगळे माझे सहकलाकार, मुळात सगळ्यात पहिल्यांदा रवी सरांना मी खूप खूप अभिनंदन देते. त्यांना कॉंग्रॅच्युलेट करते की त्यांनी मराठी सिनेमा, म्हणजे स्वतः अमराठी असताना सुद्धा मराठी सिनेमा करायचा निर्णय घेतला आणि आमच्या इंडस्ट्रीत एक ताकदीचा प्रोड्युसर उतरला. उंबरठा हे नाटक जयंत पवार लिखित आहे. प्रदीप घुमसीकर दिग्दर्शक आहेत. आणि ह्याचं एक नाटक झालं होतं स्टेजवरती, माझं घर नावाने. आणि ती स्टोरी चित्रपट रूपात येते, कारण चित्रपट हे माध्यम जरा मोठं आहे, म्हणजे खूप लोकांपर्यंत पोहोचतं. आणि माझ्या खूप अपेक्षा आहेत या फिल्मकडनं, स्वतःकडनं, चिन्मयकडनं, माझ्या आईकडनं. आई म्हणजे ज्योती चांदेकर ही माझं घरमध्येच काम करत होती. त्या प्रत्येक अवॉर्ड फंक्शनला ती त्या रोलसाठी अवॉर्ड घेतलेला आहे. तर त्या आणि तोच रोल ती आजही फिल्ममध्ये सुद्धा करते. त्यामुळे माझ्या खूप अपेक्षा आहेत या फिल्मकडनं, माझ्या सहकलाकारांकडनं. आणि एक खूप दर्जेदार रवी सर मराठी इंडस्ट्रीमध्ये देत आहेत, प्रदीप देतोय. त्यामुळे त्यांचे अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तिचा उंबरठाची मी एकटी त्यांच्या अपेक्षांना खरी उतरेन अशी इच्छा करते आणि धन्यवाद देते. मराठी सिनेमा तसं कमी बघतो, पण मराठी नाटकं जवळजवळ सगळी बघितलेली आहेत. आणि मला मराठी नाटकं बघण्यामध्ये खूप आनंद आहे. आणि अनेकदा पहिल्याच प्रयोग मी पाहिलेला आहे. पण मराठी सिनेमा आता दिल्लीत पाहणं होत नाही. तिकडे 5 वर्ष झालं मी दिल्लीत आहे, त्यामुळे त्याच्या आधी मराठी सिनेमाही बघत असे. पण आता खूप मराठी सिनेमाचा दर्जा सुधारलेला आहे. मराठीत सुद्धा चांगल्या दर्जेदार कलावंत आलेले आहेत. आता तिचा उंबरठा आहे, ह्याचा मुहूर्त आज माझ्या हाताने झाला. मला यामधले असलेले कलावंत आणि तिचं जे कथा मी ऐकली त्यावरून हा सिनेमा हिट ठरेल असं मला वाटतं. जी के वजह से ही मुझे एक एक्शन का खिताब मिला. मुझे एक्टिंग की ये नहीं आती थी, एक्शन के वजह से मैं सेट हुआ और आगे बढ़ा. तो अच्छा है कि वो मराठी फिल्में कर रही है और मराठी फिल्में करनी भी चाहिए, क्योंकि इतनी स्कोप के अलावा महाराष्ट्र में हम रहते हैं, तो जहाँ बाहर से कुछ बनाते हैं वो वापस स्टेट के लिए देना बहुत ज़रूरी है. उंबरठा ही रवी दिवाणची पहिली प्रोड्यूस मूवी आहे आणि रवीजी हे आमचे खूप चांगले स्नेही आहेत, ओळखीचे आहेत. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची ही मूवी खूप हिट होऊ दे. तीच कारण का रवी दिवाणांनी मला खूप पळवलं आहे, म्हणजे ॲक्शन करताना. तर आता त्यांना पळताना बघून मजा येईल, कारण का प्रोड्युसर बनणं ही फार वेगळी गोष्ट आहे. रनिंग सक्सेसफुली असं मूवीचं हे होऊ दे वरती. किती हुशार आहे. रवि सर को सबसे पहले शुभेच्छा देना चाहूँगा कि इन्होंने ये प्रोड्यूसर बनने का सोचा और सबसे पहले उनकी डेब्यू मराठी फिल्म से वो स्टार्ट कर रहे हैं. तर मला हे खूप आवडलं, म्हणजे ऐकून की हे मराठी फिल्म बनवत आहे. मी मराठी नाही पण तरी पण मी प्रयत्न करतो. पण माझी शुभेच्छा आणि पूर्ण टीमला, रवी सरांची टीम आणि कास्ट सगळ्यांना माझी शुभेच्छा. कौटुंबिक असा चित्रपट पहिल्यांदाच करतोय मी, कारण आजपर्यंत ॲक्शन फिल्म्स केल्या, खूप राजकीय चित्रपट केले, सस्पेन्स फिल्म्स केल्या, पण खऱ्या अर्थाने कौटुंबिक असा सिनेमा पहिल्यांदा करतोय. आणि ह्या चित्रपटात मी असं म्हणेन की सगळ्यात कॉम्प्लेक्स कॅरेक्टर माझा आहे, कारण तो सतत दुविधेत असलेला, सतत तळमळ असलेला कॅरेक्टर आहे. अत्यंत सक्सेसफुल प्रोफेशनल आहे, पण कौटुंबिक आयुष्याची गणितं काही नीट बसत नाहीत. तर अशा त्या सगळ्या धावपळीत धडपडीत असलेल्या कॅरेक्टर प्ले करायला मिळते. खूप छान ग्राफ आहे त्याचा आणि जयंत पवारांनी ते उत्तम लिहिलं आहे, त्यामुळे आनंद आहे. मी विभा नावाचं कॅरेक्टर करते ह्याच्यामध्ये. मुळात ही फिल्म जयंत पवार लिखित, प्रदीप घुमशीकर दिग्दर्शित आणि रवी दिवाण निर्मित आहे. आणि या फिल्ममध्ये मी, चिन्मय मांडलेकर, ज्योती चांदेकर असं मेन कास्टिंग आहे. मुळात ही फिल्म ही तिचा उंबरठा टेंटेटिव्ह टायटल आहे. आणि अशा प्रकारची म्हणजे स्त्रीप्रधान विषय असं मी नाही म्हणणार खरं तर, पण प्रत्येक स्त्रीचा उंबरठा याची एक कहाणी आहे. आणि विभावरी ही आत्ताच्या काळातली, म्हणजे खूप आत्ताच्या काळातली अशी एक स्त्री आहे जी स्वतःचा जॉब सांभाळते, जी नवऱ्याच्या कामामध्ये सुद्धा
थोडीशी ॲक्टिव्ह आहे, जी घरकाम सगळं सांभाळते आणि ते करताना ती स्वतःला विसरते आणि की तिचीसुद्धा एक आयडेंटिटी आहे, तिचेसुद्धा काही निर्णय असू शकतात, या सगळ्याच गोष्टींचा विसर पडतो. आणि मग नंतर तिच्या पॉईंटमध्ये एक अशी कलाटणी होते घडते किंवा तिला घ्यावी लागते की एक डिसिजन तिला घ्यावा लागतो की आता मी माझं अस्तित्व सिद्ध करू को म्हणून, की मी माझं अस्तित्व सिद्ध करू विभा म्हणून. आणि पुढे नेमकं काय होतं हे चित्रपटात बघायला मिळेल. तुलिका प्रकाश निकम आहे आणि ह्याच्यामध्ये मी उर्मीचा रोल करते तिचा उंबरठा या मूवीमध्ये. अँड इट्स अ व्हेरी एक्स्ट्रोवर्ड रोल कॅरेक्टर हे खूप एक्स्ट्रोवर्ड कॅरेक्टर आहे ज्याच्यामध्ये मी एक रॉकस्टारच्या प्रेमात पडते. तर मीही त्याच्यावर राहायला लागते किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. तर इट्स अ व्हेरी म्हणजे एक डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवला गेला आहे जो नॉर्मली आपल्या मराठी लोकांमध्ये नसतो. जसं की लिव्ह इन रिलेशनशिप किंवा मराठी मुलगी एक रॉक बँड जॉईन करणं, असं वगैरे गोष्टी ज्या नवीन आहेत त्या मी दाखवेन माझ्या थ्रू. त्या विल बी प्रेझेंट टू मराठी इंडस्ट्री अँड आय एम हॅपी अबाउट इट की मला असं काहीतरी स्ट्रॉंग रोल मिळाला आहे करायला. Name is Harsha. I'm playing the character of Nandita in this movie, Tija Umbarta, and she's a very outgoing and very ambitious girl, and how she plays an important role in the main character Vibhavari's life. In somehow her life gets all tumbled up, and how she plays a role in tumbling her life. That's a story, and that's a crux of the story, and crux of my role. माझं नाव भारत आहे. ह्या चित्रपटात माझी भूमिका या ऋषी म्हणून एक संगीतकारची आहे. जे आमचे हिरो आहेत चिन्मय, त्यांची बहिणीचा मी बॉयफ्रेंड आहे आणि मी आणि त्यांची बहीण आम्ही दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकदम मॉडर्न जगातले युवक आणि युवती आहेत.